घराची साफसफाई करतो आपण, गाडीची सर्व्हिसिंग करतो, पण आपल्या मनाचं काय? दिवसभरात किती प्रसंगांना तोंड देता, कधी कोणाचा राग येतो, कधी अपमान होतो, कधी एकदम जास्त दुःख होतं. आपण काय करतो? फक्त जाऊ दे म्हणून त्या भावना आतमध्ये दाबतो. मित्रांनो, माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी पाहिले बरं का हे, की दाबलेल्या भावना मनाचा प्रेशर कुकर बनवतात. आणि ज्यावेळेस हा कुकर फुटतो तेव्हा आपली नाती, आपलं मानसिक आरोग्य दोन्ही पण असं उद्ध्वस्त होऊन जातं. या भावनांचा निचरा होणं कमकुवतपणा नाही आहे, तर ती आरोग्याची गरज आहे. मानसशास्त्र सांगतं की न व्यक्त झालेल्या भावना कधीच मरत नाही, त्या जिवंतपणे गाडल्या जातात आणि नंतर एकदम जास्त अशा विकृत अशा स्वरूपात बाहेर येतात. त्याच्यामुळे त्याचा शरीरावरही परिणाम होतो. म्हणजे ज्यावेळेस भावनांचा निचरा होत नाही ना, त्यावेळेस डोकेदुखी, ॲसिडिटी, झोप न येणं, निद्रानाश याच्यासारखे परिणाम चालू होतात. सोबतच जड मन असतं ना, तो निर्णय घेऊ शकत नाही. निर्णय घेतला तरी सुद्धा योग्य निर्णय घेऊ शकत नाही. छोटे छोट्या कारणांवर मोठ्या प्रमाणावर चिडचिड होणं हे भावनिक असं निसरण झाल्याचं लक्षण आहे. तुमचं मानसिक आरोग्य या ओझ्याखाली दबलं जातं. तर भावनिक निचरा करण्याचे 4 प्रॅक्टिकल मार्ग. 1. फ्री रायटिंग. म्हणजे एक कागद घ्या, पेन घ्या, जे काही आहे ना, राग, द्वेष, दुःख, ईर्ष्या, जे काही आहे ते सगळं काही कागदावरती उतरा. कोणाला तरी पत्र लिहितोय असं समजा, पाठवायचं नाही आहे, डोंट वरी. पण लिहून झाल्यावर तो कागद फाडून टाका, जाळून टाका, फेकून टाका आणि याच्यामुळे मेंदूला रिलीज मिळाल्याची जाणीव डेफिनेटली होते. दुसरं, हे सगळ्यात सोपं आहे, फक्त आता आपण विश्वास किती टाकतोय, कसा टाकतोय त्याच्यावरती डिपेंड असतं. एक असा हक्काचा माणूस शोधा, एक असा मित्र, मार्गदर्शक शोधा जो तुम्हाला जज करणार नाही. त्याच्यासमोर मन मोकळं गप्पा मारा, रडा, बोला, कधीतरी फक्त कोणीतरी ऐकून घेणार आहे ना, एवढीच फक्त भावना अर्धा भार हलका करते आपला. तिसरं, फिजिकल मुवमेंट्स, व्यायाम करणं, धावणं, उशीवरती जोरजोरात मारणं आणि याच्यामुळे शरीरामध्ये साठलेली स्ट्रेस एनर्जी अशी बाहेर पडते. आणि चौथं, एकांतात संवाद. हा मला सगळ्यात आवडणारा पर्याय आहे. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या कोणावरती विश्वास टाकणं अवघड होत असेल ना, तर आरशाच्या समोर उभं राहा, स्वतःशीच बोला. आरसा नको वाटतोय, घरातल्या घरात कसं बोलायचं हे होतंय, तर बिनधास्तपणे एकांताची टेकडी गाठा, निवांत जा. जे बडबड करायची ना, बडबडून घ्या, स्वतःला माफ करा आणि समोरच्यालाही सोडून द्या. लक्षात ठेवा, जसं शरीर घाण साठवून ठेवू शकत नाही, तसं मन सुद्धा कचरा साठवून ठेवू शकत नाही. भावना वाहत्या पाण्यासारख्या असाव्यात, साठलेल्या डबक्यासारख्या नाही. ज्या दिवशी तुम्ही तुमचा भावनिक निचरा करायला शिकताल ना, त्या दिवशी तुम्हाला एकदम हलकं वाटेल, तुम्ही समाधानी व्हाल, माइंडली एकदम स्ट्रॉंग राहाल आणि तुमची मनशक्ती प्रभावशाली राहील. आजच आपलं मन रिकामं करा आणि सुखाचा श्वास घ्या.